नमस्कार. मी ए.बी. जाधव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक, यड्राव या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा विभाग प्रमुख म्हणून काम करतोय. गेल्या 12 वर्षांपासून मी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या 12 वर्षांमध्ये वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या गावातून माझी पालकांची आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर भेटी झाल्या आणि या भेटींमध्ये मला असं जाणवलं की पालकांना किंवा विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे फक्त घराचं बांधकाम करणं किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग हे जे क्षेत्र आहे हे फक्त घर बांधकामापुरतंच मर्यादित आहे असं वाटतं. पण सिव्हिल इंजिनिअरिंग असं हे क्षेत्र आहे की त्याला कुठल्याही प्रकारच्या सीमा नाही आहेत किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगला आपण कुठल्याही सीमेमध्ये बांधू शकत नाही. आणि त्यासाठीच मी आज एक छोटासा घाट या ठिकाणी घातलाय की सिव्हिल इंजिनिअरिंगची जी माहिती आहे ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचावी, जेणेकरून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये अवेअरनेस जो आहे अवेअरनेस वाढेल आणि विद्यार्थ्यांची जी काय कल्पना आहे सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल ती क्लिअर होऊन जाईल. तर सिव्हिल इंजिनिअरिंग ही एक मनी स्पिनिंग करिअर ऑप्शन असणारी ब्रँच आहे. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स जो आहे हा इन्कम सोर्स कंटिन्युअस चालू राहतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं उत्पन्न जे आहे हे उत्पन्न सतत चालूच राहतं. आणि मी या प्रेझेंटेशन मध्ये एक छोटासा प्रयत्न केला आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे, त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शाखा कोणत्या आहेत आणि ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून मला कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये काम करता येतं किंवा मी काम करू शकतो याची माहिती याच्या प्रेझेंटेशन मध्ये मी देतोय. हे देत असताना हे जे करिअर आहे ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून, तर 10वी आणि 12वी नंतर आपण काय करू शकतो किंवा कशा पद्धतीनं आपण आपलं करिअर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये निर्माण करू शकतो याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पुलाचं बांधकाम असेल, धरणांचं बांधकाम असेल, रस्त्यांचं बांधकाम असेल, इमारतींचं असेल, मेट्रो रेल्स असतील, एअरपोर्ट असेल किंवा बंदरगाह म्हणजे ज्याला आपण डॉक हार्बर म्हणतो, या सगळ्यांमध्ये सिव्हिल इंजिनियर्सची गरज असते. म्हणजे जर आपण टाइप्स बघितले सिव्हिल इंजिनिअरिंगचे, तर मी या ठिकाणी मांडतोय की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल, अर्बन प्लॅनिंग असेल, एन्व्हायरमेंट असेल, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग असेल, वॉटर रिसोर्स असेल, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग असेल, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग असेल किंवा मटेरियल इंजिनिअरिंग असेल, ह्या सगळ्या शाखा ज्या आहेत ह्या शाखा या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक छोट्या छोट्या भाग आहेत आणि या सर्वांना मिळून सिव्हिल इंजिनिअरिंग बनत असतं. तर पहिला आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. आता या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये काय असतं तर जे काय नैसर्गिक हॅझार्ड्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर झालं तर टायफून्स असतील किंवा वादळं असतील, भूकंप असेल, तर या सगळ्यांचा अनालिसिस करून आपल्याला एखादी इमारत असेल किंवा एखादं स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर डिझाईन करायचं असेल तर ते ह्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला करता येतं. दुसरं आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आता एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे काय की आजूबाजूचा जो काही निसर्ग आहे या निसर्गांमध्ये आपण माणसाचा हस्तक्षेप बऱ्याच प्रमाणामध्ये करत आलोय. मग त्याच्यामुळं आपलं जे पाणी आहे किंवा भूगर्भातलं पाणी असेल, हवा असेल आणि त्याच्यामुळे होणारं जे प्रदूषण आहे या प्रदूषणांमुळं होणाऱ्या वेगवेगळ्या दुष्परिणामांचा परिणाम कितपत होतो याचा सगळा अभ्यास आपल्याला या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये करता येतो. त्याचबरोबर आपला जो काही घन कचरा आहे ह्या घन कचऱ्याचं
मॅनेजमेंट कसं करायचं, त्याचं विभाजन कसं करायचं, आपण कशा पद्धतीनं हा घनकचरा हॅझार्डस किंवा नॉन हॅझार्डस, जे की म्हणजे त्या आरोग्याला अपायकारक असतील किंवा नसतील, यांचं विभाजन करायचं, सगळं मॅनेजमेंट जे आहे हे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतं. तिसरं आहे वॉटर रिसोर्सेस. आता वॉटर रिसोर्सेस म्हणजे काय, की पाणी म्हणजे जीवन आहे आणि ह्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लुइड डायनामिक्स ज्याला आपण म्हणतो किंवा हायड्रोलॉजी जे आहे, हा सुद्धा एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा भाग आहे किंवा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचा भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये पूर असेल किंवा तुमचं स्टॉर्म वॉटर असेल, भूगर्भातलं पाणी असेल, त्यानंतर वेस्ट वॉटरची ट्रीटमेंट असेल किंवा पिण्यायोग्य पाणी जे आहे हे पिण्यायोग्य पाण्याचं ट्रीटमेंट असेल किंवा पाणी पुरवठा असेल, या सगळ्यांचा अभ्यास या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला करता येतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला धरणांचं बांधकाम असेल किंवा इरिगेशन शेतीसाठी लागणारे जे ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल, यांचाही भाग या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये येतो. त्याच्याच बरोबर आपण जे काय जलविद्युत निर्माण करतो, म्हणजे पाण्याच्या ताकदीपासून जी इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो, ह्याचाही अभ्यास आपल्याला या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग. आता कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग इन द सेन्स काय, की प्रत्येक प्रोजेक्ट जे आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट, मग त्याचे टास्क वेगवेगळे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर स्ट्रक्चरल डिझायनिंग असेल किंवा एखादं बोगदा आपल्याला बांधायचा आहे किंवा रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर त्याचं सगळं जे मॅनेजमेंट जे आहे हे मॅनेजमेंट आपल्याला त्या कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग मध्ये करता येतं. म्हणजे की मटेरियल किती लागणार आहे, किती प्रमाणामध्ये लागणार आहे, कोणत्या प्रकारचं मटेरियल आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी मागवावं लागेल, त्या प्रोजेक्टचा एकूण खर्च किती आहे, कशा पद्धतीने आपण खर्च वाचवू शकतो, किंवा त्याची टोटल जे काय डिझाईन आहे, स्ट्रक्चरल डिझाईन असेल किंवा इलेव्हेशनल डिझाईन असेल, हे कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, हे सगळं जे आहे हे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला शिकायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ही ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. आता दळणवळण जे आहे हे दळणवळण म्हणजे एखाद्या देशाच्या विकासाची नाडी आहे. म्हणजे रेल्वे असेल, तुमचं जल वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल किंवा रोड वाहतूक असेल, रस्त्यावरची वाहतूक असेल, हे सगळं जे आहे हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये येतं. आणि जर ट्रान्सपोर्टेशन थांबलं तर देशाचा विकास हा थांबत असतो, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याचमुळं ह्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे किंवा काय, आणि कशा पद्धतीनं हे जे काय ट्रान्सपोर्ट आहे हे ट्रान्सपोर्ट सेफ होईल, कम्फर्टेबल होईल, जलद गतीनं होईल, आणि हे सगळं करत असताना पैशांची धुळदाण न होता पैसे वाचवता कसे येतील, याचा अभ्यास आपल्याला ह्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये करावा लागतो. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. कारण कुठलाही एखादा प्रोजेक्ट जो आहे, हा प्रोजेक्ट जर मला सुरुवात करायचा असेल तर पहिल्यांदा मला तिथली जी माती आहे किंवा तिथला जो दगड आहे याचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. आणि तोच अभ्यास आपल्याला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये करता येतो. ह्याला जिओ टेक्निक्स असेही म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे अर्थ मटेरियल आहे, म्हणजे दगड, माती, त्यांचे प्रकार, त्यांचे प्रॉपर्टीज जे आहेत, ह्या प्रॉपर्टीज ज्याला आपण दोन विभागात आपण विभागतो, की एक सॉइल मेकॅनिक्स आणि रॉक मेकॅनिक्स. तर सॉइल मेकॅनिक्स म्हणजे जिओ टेक्निक्सचा एक छोटासा भाग आहे, आणि रॉक मेकॅनिक्स जे आहे हे इंजिनिअरिंग जिओलॉजी जे आहे म्हणजे भूगर्भशास्त्राचाच एक छोटासा भाग आहे. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड आपल्याला भेटतात, त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कशा आहेत, काय आहेत, याचा अभ्यास आपल्याला या इंजिनिअरिंग जिओलॉजी मध्ये करता येतं. त्याच्याबरोबर हायड्रोलॉजी जे आहे, हायड्रोलॉजी म्हणजे हायड्रो हा एक लॅटिन शब्द आहे, ग्रीक शब्द आहे. तर हायड्रो म्हणजे पाणी, वॉटर, आणि त्याचा अभ्यास ह्या जिओ टेक्निकल मध्ये करता येतो. म्हणजे जेणेकरून पाण्यांमुळं
आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही काळी माती घेतलात तर ती श्रिंक होते, आकसते. पण त्याच्या विरोधाभासामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्या काळ्या मातीला जर पाणी लागलं तर ती माती फुगते आणि त्याच्यामुळं स्ट्रक्चर जे आहे, आकुंचन आणि प्रसरण हे मातीच्या प्रॉपर्टीमुळं किंवा वैशिष्ट्यामुळं ते जे एखादं स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर आरतं. तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला हायड्रोलॉजी आणि जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर मिलिटरी असेल किंवा मायनिंग क्षेत्रामध्ये, पेट्रोलियम क्षेत्रामध्ये किंवा कोस्टल जे आहे म्हणजे समुद्र किनाऱ्याचं जे काही भाग आहे किंवा ऑफशोअर कन्स्ट्रक्शन आहे, ह्या सगळ्यांसाठी जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या ब्रांचेस किंवा छोट्या 6 5 6 ब्रांचेस ज्या आहेत त्या 5 6 ब्रांचेस मी तुम्हाला सांगितल्या. ते सोडून अजूनही भरपूर अशा ब्रांचेस आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास करता येतो. पण वेळेच्या अभावामुळे मी तुमच्या समोर फक्त एक 5 6 मेन ब्रांचेस ज्या आहेत त्या मेन ब्रांचेस तुमच्या समोर मांडल्या. आणि त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय काय प्रकारच्या ड्युटीज आहेत, ह्या ड्युटीज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पहिलं आहे, सिव्हिल इंजिनियर्स आर इन्व्हॉल्व्ड इन द डिझाईन अँड बिल्डिंग ऑफ हायवेज, ब्रिजेस अँड टनेल, स्कूल्स, हॉस्पिटल्स, एअरपोर्ट्स अँड अदर बिल्डिंग, सिवेज सिस्टीम अँड वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटीज. म्हणजे हायवे असेल, एखादं बांधकाम क्षेत्र असेल, इमारत असेल, ब्रिज असेल, बोगदा असेल, हॉस्पिटल्स असेल, एअरपोर्ट असतील किंवा सिवेज ट्रीटमेंट असेल किंवा डॉक अँड हार्बर असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये सिव्हिल इंजिनियरची इन्व्हॉल्वमेंट ही असतेच. त्याच्याबरोबर जे पर्यावरण आहे, हे पर्यावरण आणि त्याचं प्रदूषण याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा सिव्हिल इंजिनियरची गरज आपल्याला भासते. त्याच्याच बरोबर एखादं कन्स्ट्रक्शन चालू असेल किंवा वॉटर सिस्टीम जे आहे, वॉटर पाणी पुरवठा ज्याला आपण म्हणतो, किंवा बांधकाम असेल किंवा रोडचं कन्स्ट्रक्शन असेल, या सगळ्यांमध्ये प्लॅनिंग करणं, त्याचं सुपरविजन करणं, त्याची कॉस्ट ठरवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियर हा इन्व्हॉल्ड असतो. मग आता ते जे काही स्ट्रक्चर्स असतील म्हणजे लार्ज स्केल असतील किंवा स्मॉल स्केल असतील, पण प्रत्येक ठिकाणी त्या सिव्हिल इंजिनियरला डिझाईन करणं, त्याचं प्लॅनिंग करणं किंवा मॅनेज करणं, प्रोजेक्टला मॅनेज करणं, हे महत्वाचं काम हे सिव्हिल इंजिनियरला करावंच लागतं. आणि ह्याच्यामुळं काय होतं तर सिव्हिल इंजिनियरच्या परफेक्ट प्लॅनिंगमुळं किंवा मॅनेजमेंटमुळं जो काही होणारा आर्थिक नुकसान आहे, ते आर्थिक नुकसान जे आहे, हे आर्थिक नुकसान आपण 100% कमी करू शकतो. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रोफेशनल आणि एज्युकेशनल अपॉर्च्युनिटी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्या सर्वसाधारणपणे म्हणजे आता जर घ्यायचं म्हटलं तर डिझाईन, सुपरवाइज, ऑपरेट, कन्स्ट्रक्ट अँड मेंटेन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अँड सिस्टीम इन पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये सुद्धा ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, डिझायनिंग, बिल्डिंग, सुपरविजन, कॉस्ट कंट्रोल, ऑपरेट, ह्या पॅरलली चालणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर एखादा प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टचा फायदा काय, तोटा काय, आणि त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला सर्वे कशा पद्धतीनं करायचा आहे, एखादा नकाशा कशा पद्धतीनं बनवायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर सॉफ्टवेअर्स, वेगवेगळे डिझाईनचे सॉफ्टवेअर्स जे आहे, ते डिझाईनचे सॉफ्टवेअर्स वापरून आपण ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल किंवा हायड्रोलिक सिस्टीम असेल किंवा एखादं स्ट्रक्चर असेल तर त्याचाही आपण डिझाईन करू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटी ज्या आहेत त्या ड्युटीज सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज मध्ये पहिल्यांदा आपण बघायचं आहे की मल्टीनॅशनल ज्या कंपनी आहेत, या मल्टीनॅशनल कंपनी
त्याबद्दल मी तुम्हाला थोडी बहुत माहिती या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतोय. पहिल्या जगातल्या 10 MNCs आहेत, मल्टीनॅशनल कंपनी ज्या आहेत, त्या कंपनीची माहिती मी तुमच्या समोर मांडतोय. पहिली आहे अरूप. ही जी कंपनी आहे, ही कंपनी युरोपमध्ये बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स आहेत, ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स मध्ये काम करते. जवळजवळ 13,000 लोक या कंपनीचे एम्प्लॉईज आहेत आणि राऊंड अबाउट 30 वेगवेगळ्या देशांमध्ये ही कंपनी जी आहे, ही कंपनी काम करते. आणि बेसिकली ह्या कंपनीचं जे काय काम आहे, म्हणजे एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट असेल किंवा वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स आहेत, यांचं स्ट्रक्चरल डिझाईनचं काम ही अरूप नावाची जी कंपनी आहे, ही कंपनी करते. दुसरी कंपनी आहे ॲटकिन्स. ही सर्वसाधारणपणे लंडन मधली कंपनी आहे आणि 300 पेक्षा जास्त ऑफिसेस 30 वेगवेगळ्या देशांमध्ये ह्या कंपनीचे आहेत. तिसरी कंपनी जी आहे ही विन्सी आहे. ही एक फ्रेंच कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि जगातली वन ऑफ द लार्जेस्ट, म्हणजे जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणायला काही हरकत नाही. तर 1,80,000 पेक्षा जास्त लोक या कंपनीमध्ये काम करतात. तर यांचं जे काम आहे किंवा पोर्टफोलिओ जो आहे, हा पोर्टफोलिओ म्हणजे एकतर इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स आहेत, त्यानंतर मल्टी-मिलियन डॉलर इन्व्हेस्ट केले त्यांनी हायवेज सिस्टीम मध्ये इन अटलांटा, जॉर्जिया, आणि नैसर्गिक वायू जो आहे, नॅचरल गॅस प्रोजेक्ट्स इन ऑस्ट्रेलिया, याच्यामध्ये यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे, यांची इन्व्हेस्टमेंट विन्सी कंपनीची जास्त आहे. त्यानंतर आहे मॅकडोनल्ड जी आहे, ही एक जगातली फास्ट ग्रोईंग कंपनी आहे, जी की अमेरिकन बेस्ड कंपनी आहे. त्यानंतर येते ते स्टॅनटेक. ही स्टॅनटेक कंपनी जी आहे, ही उत्तर अमेरिका आणि युके मधली कंपनी आहे, म्हणजे युनायटेड किंगडम या 2 देशांमध्ये ही काम करते. आणि याच्यामध्ये बेसिक ह्या कंपनीचा जो काय पोर्टफोलिओ आहे, तो म्हणजे किंवा हातखंडा या कंपनीचा, की पाईपलाईन जे आहे, हे पाईपलाईनचं काम ही कंपनी करते. आणि जवळजवळ 6 वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्स, वर्ल्ड कॉन्टिनेंट्स, म्हणजे अंटार्क्टिका हा एक खंड सोडलं तर उरलेले जे काय 6 खंड आहेत, ह्या 6 खंडांमध्ये 400 पेक्षा जास्त ठिकाणी या कंपनीचे प्रोजेक्ट जे आहेत, ते प्रोजेक्ट चालू आहेत स्टॅनटेक कंपनीचे. त्यानंतर आहे बाल्फोर बेटी. ही बाल्फोर बेटी ही जी आहे, ही इन्फ्रास्ट्रक्चरल कंपनी आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करते आणि युके मधली सगळ्यात जास्त टर्नओव्हर आणि प्रॉफिट असणारी ही कंपनी आहे. आणि या कंपनीचं जे कार्यक्षेत्र आहे, हे कार्यक्षेत्र युनायटेड किंगडम आणि नॉर्थ अमेरिका या 2 ठिकाणी आहे. त्यानंतर बेचेल ही कंपनी जी आहे, ही स्ट्रक्चरल डिझाईन मधली सर्वात लीडिंग कंपनी आहे. म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये म्हटलं तरी काय हरकत नाही. सॉफ्टवेअर मध्ये स्ट्रक्चरचे डिझाईन करणं, त्याचं एक्झिक्युशन करणं, या कंपनीचं बेसिक की आहे. आणि ही जी कंपनी आहे, ही अमेरिकेला स्थित आहे, म्हणजे अमेरिकन स्थित कंपनी आहे बेचेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेंचमार्कचं काम यांचं कुठलं असेल तर ते हुअर डॅम आहे. अमेरिकेतलं जे काय फेमस हुअर डॅम आहे, ह्या डॅमचं कन्स्ट्रक्शन जे आहे, ह्या बेचेल कंपनीनं केलेलं आहे, किंवा ह्याच्या ऍज अ कन्सल्टंट म्हणून या कंपनीनं ते काम केलंय. त्याच्याच बरोबर बे एरिया रॅपिड ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल किंवा चॅनल टनेल असेल, इन कुवेत किंवा गल्फ मध्ये, या ठिकाणी ही कंपनी कार्यरत आहे. त्यानंतर स्कान्स्का ही एक स्वीडिश कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि हिचं जे काय वर्ल्ड ट्रेड सेंटर ट्रान्सपोर्टेशन हब जे आहे आणि पेनिसिल्व्हिया स्टेशन जे आहे, हे 2 त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत. या 2 म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि हब आणि पेनिसिल्व्हिया स्टेशन जे आहेत, हे 2 स्टेशन्स जे की वेस्टर्न हेमिस्फियर जे आहे या ठिकाणी स्थित आहेत, हे यांचे मोठे ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत. त्यानंतर लॅइंग
ओरुकी ही जी कंपनी आहे ही मध्य पूर्व, आशिया आणि युरोप या 2 विभागात काम करते आणि ह्यांचा जो काही मोठा प्रोजेक्ट जो आहे हॅथ्रो टर्मिनल जे आहे, हॅथ्रो टर्मिनल 5 हे त्यांचं मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्याच बरोबर टन ब्रिज जे आहे, हे टन ब्रिज हॉस्पिटल जे आहे ह्यांचं कन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर आर्कॅडिस ही जी कंपनी आहे, ही कंपनी सर्वसाधारण ऑस्ट्रेलिया मध्ये स्थित आहे आणि त्याचबरोबर कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा यांचे प्रोजेक्ट्स जे आहेत ते प्रोजेक्ट चालतात. तर यांचे ड्रीम प्रोजेक्ट जर सांगायचं म्हटलं तर फॉर्म्युला 1 जे आहे, ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जे आहे फॉर्म्युला 1, त्याचं काम ह्या कंपनीनं केलेलं आहे. त्याच्याच बरोबर कॅलिफोर्नियाचं जे काय हाय स्पीड रेल आहेत किंवा थेम्स वॉटर आहे किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानव निर्मित सर्वात उंच इमारत जी आहे बुर्ज खलिफा, ह्या बुर्ज खलिफाचं काम जे आहे हे बुर्ज खलिफाचं काम आर्कॅडिस या कंपनीनं केलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपनीज मध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. आता भारतातल्या वेगवेगळ्या कंपनींचं थोडीशी माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देतोय. पहिली कंपनी जी आहे लार्सन अँड टर्बो इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन डिव्हिजन. LNT जे आहे ही LNT तुम्ही सर्वजण जाणता की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये LNT काम करते, पण LNTचं सिव्हिल डिपार्टमेंट किंवा कन्स्ट्रक्शन डिव्हिजन सुद्धा आहे. जवळजवळ ही जी कंपनी आहे LNT कन्स्ट्रक्शन जी आहे ही जगातल्या 30 टॉप 30 जे आहे कॉन्ट्रॅक्टर्स पैकी ही एक कंपनी आहे. त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे हे टाटा प्रोजेक्ट्स जी की मुंबईची आहे. तर ही फास्ट ग्रोईंग कंपनी आहे. टाटाचा एक सिस्टर कन्सर्न आहे किंवा सिस्टर कंपनी आहे आणि यांच्या बऱ्यापैकी जे प्रोजेक्ट्स आहेत हे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स आहेत किंवा इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याचबरोबर मेट्रो रेल्स मध्ये सुद्धा हे उतरत आहेत. तिसरी कंपनी जी आहे ही तिसरी कंपनी म्हणजे शहापूरजी पलुंजी अँड कंपनी लिमिटेड मुंबई. ही जवळजवळ जगातल्या 60 वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये काम करते आणि यांचे सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी लास्ट 150 इयर्सचा त्यांचा टोटल म्हणजे स्थापन होऊन शहापूरजी पलुंजी जी कंपनी आहे ही 150 वर्षांचा यांचा अनुभव आहे. बऱ्यापैकी ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपनीमध्ये काम करते. त्यानंतर तिसरा आहे चौथी आहे GMR ग्रुप मुंबई. तर मुंबईमधल्या ज्या टॉप कंपनीज मधली ही GMR ग्रुप जो आहे हा आहे. त्यानंतर HCC हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी ही एक कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी आहे आणि बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स वरती ही काम करते. त्यानंतर आहे गॅमन इंडिया लिमिटेड मुंबई. सर्वसाधारणपणे ह्या कंपनीची जी स्थापना आहे ही स्थापना 1922 ला जॉन सी गॅमन यांनी केली आणि याचं हेडक्वार्टर जे आहे हे हेडक्वार्टर मुंबईच आहे आणि हे सुद्धा गॅमन इंडिया जे आहेत हे कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या दोन्हीमध्ये ही कंपनी काम करते. त्यानंतर IVRCL ही जी आहे म्हणजे इंडियन इन्फ्रास्ट्रक्चरल कंपनी आहे. त्याचबरोबर वॉटर प्रोजेक्ट्स वरती काम करते, ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट्स मध्ये काम करते. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरल इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्या इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुद्धा ही IVRCL आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉवर ट्रान्समिशनच्या ज्या काम आहेत ही पॉवर ट्रान्समिशनची कामं ही बऱ्यापैकी IVRCL जी आहे ही IVRCL काम करते. त्यानंतर जे कुमार इन्फ्रा मुंबई ही एक कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी आहे जे की भारतातल्या दिल्ली असेल किंवा मुंबई असेल मेट्रो रेल जे आहे ते मेट्रो रेलचं कन्स्ट्रक्शनचं काम म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये ह्या कंपनीचा हातखंडा आहे. त्याचबरोबर इरिगेशन इंजिनिअरिंग आणि पायलिंग मध्ये सुद्धा ही कंपनी काम करते. त्यानंतर येते ती रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही प्रायव्हेट सेक्टर मधली कंपनी जी की पॉवर जनरेशन मध्ये काम करते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करते. ही अशी रिलायन्स इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे PSUs म्हणजे पब्लिक सर्व्हिस युनिट्स जे आहेत. तर PSU बद्दल जर सांगायचं म्हटलं तर आज बऱ्यापैकी
जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉब किंवा एमपीएससी युपीएससी याच्याबद्दल बरंचसं म्हणजे क्रेज आहे. आणि हे जे काही पीएसयू जे आहेत हे पीएसयू रिक्रुटर्स जे आहेत हे मी आता तुमच्या समोर मांडतोय. तर म्हणजे या ठिकाणी गव्हर्नमेंट सेक्टरच्या ज्या पीएसयूज आहेत, पब्लिक सेक्टर युनिट्स जे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर गेटचा जो स्कोर आहे म्हणजे आफ्टर कम्प्लिशन ऑफ अवर बॅचलर्स डिग्री जे आहे आपण गेटची एक्झाम द्यायची असते आणि गेटच्या स्कोर वरती ह्या पीएसयूच्या रिक्रुटमेंट जी आहे ही रिक्रुटमेंट होत असते. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला आपण एएआय म्हणतो. एअरपोर्टचं कन्स्ट्रक्शन, त्याचं मेंटेनन्स, त्यानंतर नवीन कन्स्ट्रक्शन एअरपोर्टची निर्मिती, ह्या सगळ्या विभागांमध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये सिव्हिल इंजिनियरची आपल्याला गरज लागते. त्यानंतर एचपीसीएल म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, ऍज अ जिओलॉजिस्ट म्हणून किंवा जिओ टेक्निकल इंजिनियर म्हणून या ठिकाणी एचपीसीएल मध्ये सुद्धा आपण काम करू शकतो. त्याचबरोबर त्यांच्यासारखेच ज्या वेगवेगळ्या ऑइल कॉर्पोरेशनच्या कंपन्या आहेत, म्हणजे भारत पेट्रोलियम लिमिटेड असेल, कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, किंवा आयओएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्या ऍज अ जिओलॉजिस्ट म्हणून किंवा ऍज अ जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग म्हणून काम करू शकतो. त्याच्याच बरोबर मरीन सर्वेअर नावाचा एक विभाग आहे सर्वेइंग सेक्टरमध्ये. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सर्वे एक सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मरीन सर्वे नावाचा एक विभाग आहे. ऍज अ मरीन सर्वेअर म्हणून सुद्धा या कंपन्यांमध्ये हायर केलं जातं. त्यानंतर एनएफएल जे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ज्या ही कंपनी आहे, ह्या कंपनीमध्ये सुद्धा ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण काम करू शकतो. त्याच्याच बरोबर औष्णिक जे काय आहेत म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स जे आहेत, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मध्ये सुद्धा आपल्याला ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर एनएलसी इंडिया लिमिटेड या ठिकाणी सुद्धा आपण ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काम करू शकतो. त्याचबरोबर ऑइल आणि नॅचरल गॅस याच्यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी जर म्हटली तर ओएनजीसी, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड. ह्या ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनीमध्ये सुद्धा ऍज अ जिओलॉजिस्ट म्हणून, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग म्हणून हा थोडासा मायनिंग सेक्टरचा भाग आहे. पण याच्यामध्ये सेक्टरमध्ये सिव्हिल इंजिनियरची गरज ही लागतेच. त्याचबरोबर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड पीजीसीआयएल जे आहे, म्हणजे जे आपलं पॉवर ग्रीड आहे, अखंड भारतभर जी आपली विद्युत शक्ती आहे, ही विद्युत शक्ती किंवा इलेक्ट्रिक शक्ती जी आहे ट्रान्सफर करायचं काम ही पीजीसीआयएल करत असते. आणि ह्याचा जे ट्रान्समिशनसाठी लागणारे जे काय पोल्स असतील किंवा सबस्टेशन्स असतील, या सगळ्याचं काम ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून आपल्याला त्या पीजीसीआयएल मध्ये काम करू शकतो. त्यानंतर थेरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड जे आहे, टीएचडीसी इंडिया लिमिटेड, यामध्ये सुद्धा ऍज अ पीएसयू ही कंपनी आहे आणि ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून आफ्टर गिव्हिंग द गेट एक्झामिनेशन आपण त्यामध्ये काम करू शकतो. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं की बीपीसीएल ही एक कंपनी आहेच. त्याचबरोबर कोल इंडिया लिमिटेड ऍज अ जिओलॉजिस्ट म्हणून किंवा ऍज अ जिओ टेक्निकल इंजिनियर म्हणून या कोल इंडियामध्ये सुद्धा आपण काम करू शकतो. त्याचबरोबर दक्षिण गुजरात वीज कंपनी जी आहे डीजीव्हीसीएल किंवा दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन असेल, ईडीसीआयएल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असेल, गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड, अशा वेगवेगळ्या पीएसयू ज्या आहेत या पीएसयूज मध्ये ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग मधून काम करू शकतो. त्याचबरोबर एचईसीएल म्हणजे हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड असेल किंवा आयरकॉन असेल, त्यानंतर केआरआय बीएचको म्हणजे क्रिबको कृषक भारती कॉर्पोरेटिव्ह असेल, माझगाव डॉक्स शिप बिल्डर्स लिमिटेड एमडीएल असेल, किंवा आयएसआरओ म्हणजे इस्रो ज्याला आपण म्हणतो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असेल, या सगळ्यांमध्ये ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण काम करू शकतो. त्याचबरोबर आणखीन पीएसयू या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडतोय. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड एमआरव्हीसी लिमिटेड असेल, त्यानंतर नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड असेल, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड एनबीसीसी असेल, त्यानंतर म्हाडा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट अथॉरिटी जी आहे हे असेल, त्यानंतर नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड असेल, एनएचए
NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, जे की राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण ज्याला आपण म्हणतो, ह्याच्यामध्ये सुद्धा ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काम करू शकतो. त्याचबरोबर नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड MPCC ही जी ऍज अ क्लायंट म्हणून काम करते आणि या कंपनीमध्ये सुद्धा आपण सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करू शकतो. त्याचबरोबर NTPCL असेल, ओडिशा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, त्याबरोबर रेल विकास निगम लिमिटेड असेल, राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन RPSC असेल, RITES असेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड असेल, THDC असेल, वायझॅक स्टील प्लांट असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे काही PSUs आहेत म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट्स जे आहेत ह्या सेक्टर्स मध्ये गेटची एक्झाम आपण दिली तर आपण या ठिकाणी जॉब करू शकतो. हे सगळे जे जॉब्स आहेत हे सगळे हे गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कंपनीज मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी काम करू शकतो. म्हणजे ट्रान्सपोर्ट सेक्शन जो आहे ज्याला आपण दळणवळण म्हणतो आणि ही दळणवळण सेक्टर जे आहे हे देशाचा नस आहे, रक्तवाहिनी आहे आणि देशाचा विकास या ट्रान्सपोर्टेशन वरतीच डिपेंडंट आहे. आणि हे तुमच्या समोर जे म्हणते म्हणजे आता ही जी स्क्रीन आहे या स्क्रीन समोर तुम्हाला वेगवेगळे सेक्टर्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील की त्या ठिकाणी आपल्याला काम करायला मिळतं. पहिलं आहे हायवे अँड रोडवे डिझाईन. कुठलंही कन्स्ट्रक्शन असेल, रोडचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा हायवेचं कन्स्ट्रक्शन असेल तर त्याला पहिल्यांदा आपल्याला डिझाईन करावं लागतं आणि डिझाईन करायचं असेल तर पहिल्यांदा त्याला सर्वे करावा लागतो. सर्वे करून झाल्यानंतर जिओलॉजीचा अभ्यास करावा लागतो, म्हणजे तिथला जो काय स्ट्राटा आहे या स्ट्राटाचा अभ्यास करावा लागतो. हे सगळं जे काम आहे हे हायवे अँड रोडवे डिझाईन मध्ये आपण करू शकतो. त्याच्याच बरोबर ब्रिजेस आहेत, कल्वर्स आहेत, या कल्वर्स किंवा रिटेनिंग वॉल्स आहेत यांचं स्ट्रक्चरल डिझाईन सुद्धा आपल्याला ऍज अ ट्रान्सपोर्टेशन कंपनीज मध्ये आपल्याला करायला मिळतात. त्यानंतर ट्रॅफिक सिग्नल अनालिसिस अँड डिझाईन हे सुद्धा एक वेगळं डिपार्टमेंट आहे ट्रॅफिक किंवा ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मधलं, तर त्याच्यामध्येही आपण काम करू शकतो. त्यानंतर प्लॅनिंग असेल किंवा हायड्रोलॉजिक अँड हायड्रॉलिक अनालिसिस अँड डिझाईन हेही एक आहे. तर अशा वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये ट्रान्सपोर्टेशन कंपनीज मध्ये आपण सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंट एजन्सीज ज्या आहेत, गव्हर्नमेंट एजन्सीज म्हणजे MPSC असेल किंवा UPSC असतील, तर ह्या गव्हर्नमेंट मी मगाशी जे काही तुम्हाला सांगितलं ते PSU ते वेगळं आहे आणि ह्या गव्हर्नमेंट एजन्सीज ह्या वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. तर किती ठिकाणी ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून आपल्याला काम करू शकतो किंवा संध्या आहेत हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. तर पहिल्यांदा गव्हर्नमेंट एजन्सीज मध्ये पहिल्यांदा आहे IES म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. जशी IAS असेल किंवा IPS असेल अशाच पद्धतीची, IAS असेल किंवा IPS असेल अशाच पद्धतीची IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही एक एक्झाम UPSC थ्रू घेतली जाते आणि त्या एक्झाम झाल्यानंतर किंवा आपण IES ची एक्झाम क्रॅक केल्यानंतर वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये आपण काम करू शकतो. पहिलं सेक्टर आहे म्हणजे इंडियन रेल्वे सर्व्हिसेस ऑफ इंजिनियर्स, ही IES केल्यानंतर ह्यामध्ये आपण जॉईन होऊ शकतो. दुसरं आहे इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिसेस, हे सिव्हिल इंजिनिअरिंग पोस्ट आहेत फक्त ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये IRMS याला असंही म्हटलं जातं, म्हणजे इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस असंही म्हटलं जातं. त्यानंतर सेंट्रल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, याच्यामध्ये CPWD म्हणजे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट असेल किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीज मध्ये सेंट्रल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या थ्रू आपण जॉईन होऊ शकतो. त्याचा एक वेगळं डिपार्टमेंट जे आहे रोड आहे, ज्याला ग्रुप A म्हणतात. दुसरा आहे सर्वे ऑफ इंडिया ग्रुप A. आता सर्वे ऑफ इंडिया जे आहे हे सर्वसाधारणपणे आपण भूमापन असेल, नकाशा बनवणे असेल, याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे सर्वे जे आहे हे प्रचंड मोठं सेक्टर आहे. याच्यामध्ये GIS म्हणजे GIS असेल, GPS असेल, म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असेल, जिओमेट्रिक इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल, ऍस्ट्रॉनॉमिकल सर्वे असेल, मरीन सर्वे असेल, माइन सर्वे असेल, जिओलॉजिकल सर्वे असेल, असे वेगवेगळे प्रकार या सर्वे डिपार्टमेंट ऑफ इंडिया मध्ये असतात. आणि
थ्रू IES आपण या ठिकाणी जाऊ शकतो. त्याचबरोबर बॉर्डर रोड्स इंजिनिअरिंग सर्व्हिसेस BRECES म्हणजे ज्या बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डर्सचे डेव्हलपमेंटसाठी वेगळं कॉर्पोरेशन आहे. जसं NHAI आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया जसं आहे, तसं BRES नावाचं एक सेक्टर वेगळं आहे, जे की फक्त कन्स्ट्रक्शन ऑफ बॉर्डर्स रोड्स जे आहेत, जे बॉर्डरच्या रोड जे आहेत, भारताच्या ज्या काही बॉर्डर्स आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन, रोडचं कन्स्ट्रक्शन करायचं काम हे इंजिनिअरिंग सर्व्हिस करतं. त्यानंतर इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये सुद्धा, म्हणजे ज्या व्यक्तीला सिव्हिल इंजिनिअरिंग करून डिफेन्स सर्व्हिस मध्ये काम करायचं आहे अशा लोकांच्या साठी सुद्धा आपल्याला संधी IES थ्रू करता येतं. त्याचबरोबर AEE आणि MES सर्वेअर कॅडर जे आहे हा एक वेगळा कॅडर आहे. त्यानंतर सेंट्रल वॉटर इंजिनिअरिंग, ज्याला फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर केंद्रीय जल आयोग जे आहे, केंद्रीय जल आयोग ह्या सेंट्रल वॉटर इंजिनिअरिंगच्या अंडर येतं. त्याचबरोबर इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिसेस असेल किंवा MES म्हणजे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल किंवा जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ह्या सगळ्या एजन्सीजला जर आपल्याला जर जॉईन व्हायचं असेल तर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम आपल्याला, जी की UPSC कंडक्ट करते, त्या थ्रू आपल्याला जॉईन होऊ शकतो. त्यानंतर आणखीन थोड्याशा जे MPSC थ्रू असेल, हे पॅरलल आहेतच एजन्सीज महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी सुद्धा आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी. त्याच्याबरोबर ऍडिशनल मध्ये म्हटलं तर MIDC आहे. त्यानंतर लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट, ज्याला आपण भूमापन अभिलेख असं म्हणतो, तर भूमापन अभिलेख हेही एक डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अंडर येतं. त्यानंतर टाउन अँड प्लॅनिंग जे आहे, नगर रचना विभाग, हा एक वेगळा विभाग राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतो. त्याचबरोबर पंचायत राज असेल, मग त्याच्यामध्ये तुमचं जिल्हा परिषद असेल, त्यानंतर तालुका पंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, या गटारी असतील, रोड्स असतील किंवा वेगवेगळे जे काही कन्स्ट्रक्शनचं काम आहे, हे सगळं पंचायत राजचं जे आहे हे यांच्या थ्रू आपण ऍज अ गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करू शकतो. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा बराचसा असा भाग या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बघायला मिळतो. त्यानंतर WRD जे आहे, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट जे आहे, हे जसं केंद्राचं आहे तसं राज्य शासनाचं सुद्धा आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे डॅमचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा कॅनलचं कन्स्ट्रक्शन असेल तर हे सगळं WRDच्या अंतर्गत होतं. जेवढी माहिती मी तुम्हाला देता येत होती तेवढी मी द्यायचा या ठिकाणी मी मित्रांनो प्रयत्न केलेला आहे. यातून सुद्धा जर तुम्हाला काही शंका असेल तर मी माझा नंबर प्रत्येक स्लाइड वरती दिलेला आहे. तर माझी एक नम्र विनंती आहे की एक इंजिनिअरिंगची ब्रँच नव्हे, एक भविष्याचा मागोवा घेणारी एक शाखा म्हणून या सिव्हिल इंजिनिअरिंग कडे आपण बघावं अशी माझी इच्छा आहे. याचबरोबर हे ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून आपल्याला करिअर जर डेव्हलप करायचं असेल तर 10वी नंतर आपण डिप्लोमाला किंवा 12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतो, लक्षात घ्या. आणि जास्ती अधिकृत माहिती जर तुम्हाला हवी असेल तर परत एकदा माझी नम्र विनंती आहे की तुम्ही माझा नंबर जो मी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे प्रत्येक स्लाइड वरती, त्या स्लाइडला तुम्ही कॉल कधीही करू शकता.